गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 5 डराव डराव ही कविता आपण पूर्ण अभ्यासली, बरोबर? आजच्या तासाला आपण ह्या कवितेचा स्वाध्याय समजून घेणार आहोत. स्वाध्याय म्हणजे काय मुलांनो? ह्या पाठावर जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत. मुलांनो, स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण जी मागील तासाला ही कविता अभ्यासली आहे त्याची थोडक्यात उजळणी करूया, म्हणजेच थोडक्यात रिवाईज करूया ही कविता. ओके मुलांनो, कवितेचं नाव काय आहे? डराव डराव. मी प्रथम तुम्हाला ही कविता पूर्ण वाचून दाखवते. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या कवितेचे वाचन करायचे आहे. कविता क्रमांक 5 डराव डराव. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठूनी आला सांगा नाव. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झायली आमची नाव, आणिक तुमची डराव डराव. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. ह्या कवितेचे कवी आहेत ग.ह. पाटील. मुलांनो, या कवितेचे शब्दार्थ बघा. तुडुंब भरणे, काठोकाठ भरणे. झायली म्हणजे झाली. आणिक आणिक म्हणजे आणि. बटबटीत मोठाले किंवा विद्रूप. ध्यान विशिष्ट रूप. गाठणे पोहोचणे. आपुला आपला किंवा स्वतःचा. तर मुलांनो, तुम्ही कविता ऐकली? ओके, आता आपण या कवितेच्या ओळींचा अर्थ थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊया. डराव 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 डराव, का ओरडता उगाच राव. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठूनी आला सांगा नाव. बघा मुलांनो, धोधो असा पाऊस पडल्यावर तलाव तुडुंब भरले. त्याचवेळी बेडकाचा डराव डराव असा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा एक मुलगी त्या ओरडणाऱ्या बेडकाला म्हणते, तुम्ही असे उगाच का ओरडता राव. त्याचबरोबर ती बेडक्याला विचारते की कालपर्यंत तुमचा कोठेही पत्ता नव्हता. आज अचानक तुम्ही कुठून आलात आणि तुमचे नाव काय. धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झायली आमची नाव, आणि तुमची डराव डराव. पुढे मुलगी बेडकाला म्हणते की मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलाव काठोकाठ भरून वाहू लागले. तेव्हा आम्ही पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या बनवून सोडण्याचा खेळ खेळण्यास सुरुवात केली. आमचा हा खेळ सुरू झाला त्याचवेळी तुमची डराव डराव सुरू झाली. बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री ही घ्या नाव. बेडकाला पाहिल्यानंतर मुलगी त्याला म्हणते, तुमचे डोळे खूपच बटबटीत आहेत, म्हणजेच विचित्र दिसत आहेत. हे तुमचे असे बटबटीत डोळ्यांचे रूप फारच विचित्र दिसते. तुम्ही असे डराव डराव ओरडत आहात. आता तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगाल का? तुम्हाला तुमच्या गावी जायचे आहे का? असे असेल तर ही छत्री व नाव घ्या व तुमचे गाव गाठा.
जा गाठा जा आपुला गाव आणि थांबवा डराव डराव. शेवटी मुलगी बेडकाला सांगते की तुम्ही ही छत्री घ्या, छत्री म्हणजे मुलांनो भूछत्र घ्या, आणि मी बनवलेली ही कागदाची नाव पण घ्या. या नावेत बसा आणि ही छत्री डोक्यावर घेऊन आपले गाव गाठा व तुमची ही डराव डराव थांबवा. तर मुलांनो, मुलीला बेडकाबद्दल पडलेले प्रश्न व त्याच्याबद्दलचे कुतूहल या कवितेत कवी ग. पाटील यांनी कशा प्रकारे व्यक्त केले आहे हे समजलं तुम्हाला? ओके, तर आता आपण ह्या कवितेचा स्वाध्याय बघूया. मुलांनो, हे जे प्रश्न आहेत ते तुमच्याजवळ कंबाईंड बुक आहे, बुक नंबर 1, त्यामधील हे प्रश्न आहेत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधला पहिला, डराव डराव आवाज कोण करतो? कोण बरं करतो डराव डराव आवाज? उत्तर आहे डराव डराव आवाज बेडूक करतो. बघा, मी पुन्हा एकदा उत्तर म्हणते, डराव डराव आवाज बेडूक करतो. दुसरं, तलाव का भरला? का बरं तलाव भरला? तलाव कधी भरतो मुलांनो? नदी नाले कधी भरतात? धो असा खूप पाऊस पडल्यामुळे तलाव भरला. उत्तर काय आहे बघा मुलांनो, धो असा खूप पाऊस पडल्यामुळे तलाव भरला. तिसरा प्रश्न बघा, बेडकाचे डोळे कसे आहेत? कसे बरं होते बेडकाचे डोळे? बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. चौथा प्रश्न, धो पाऊस सुरू झाल्यानंतर मुलीने पाण्यात काय सोडायला सुरुवात केली? काय बरं सोडायला सुरुवात केली धो पाऊस सुरू झाल्यावर मुलीने? तर उत्तर बघा कसं लिहायचं आहे, धो पाऊस सुरू झाल्यानंतर मुलीने पाण्यात नाव सोडायला सुरुवात केली. बघा पुन्हा एकदा, धो पाऊस सुरू झाल्यावर मुलीने पाण्यात नाव सोडायला सुरुवात केली. मुलीने बेडकाला आपले गाव गाठण्यासाठी काय दिले? काय बरं दिलं मुलीने बेडकाला आपल्या गावी जाण्यासाठी? काय दिलं? उत्तर बघा, मुलीने बेडकाला आपले गाव गाठण्यासाठी छत्री व नाव दिली. काय दिलं? छत्री व नाव. बघा पुन्हा एकदा उत्तर म्हणते मी, मुलीने बेडकाला आपले गाव गाठण्यासाठी छत्री व नाव दिली. बघा शेवटचा प्रश्न 6वा, बेडकाची डराव डराव केव्हा सुरू झाली? केव्हा बरं सुरू झाली बेडकाची डराव डराव? धो पाऊस पडून तलाव भरल्यावर बेडकाची डराव डराव सुरू झाली. बघा पुन्हा एकदा, धो पाऊस पडून तलाव तुडुंब भरल्यावर बेडकाची डराव डराव सुरू झाली. तर मुलांनो, तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न समजला? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. अ गट, जोराचा पाऊस, बेडकाचे मोठे डोळे, पूर्ण भरलेला तलाव, स्वतःच्या गावी परत जा. ब गट वाचून दाखवते, गाठा आपुला गाव, धो पाऊस, बटबटीत डोळे, तुडूंब भरला तलाव. बघा मुलांनो, आता अ गटामध्ये पहिलं काय आहे? जोराचा पाऊस. त्यासाठी कवितेमध्ये काय शब्द आला आहे जोराचा पाऊस यासाठी? धो पाऊस. काय लिहायचा आन्सर तिथे? धो पाऊस. जोराचा पाऊस म्हणजेच धो पाऊस.
बेडकाचे मोठे डोळे ह्यासाठी कोणता शब्द आला आहे कवितेमध्ये? बटबटीत डोळे. कोणता शब्द आला आहे? बटबटीत डोळे. बेडकाचे मोठे डोळे म्हणजेच बटबटीत डोळे. पूर्ण भरलेला तलाव. पूर्ण भरलेला तलाव यासाठी कोणता शब्द आलेला आहे? तुडुंब भरला तलाव. काय शब्द आलेला आहे? तुडुंब भरला तलाव. पूर्ण भरलेला तलाव, तुडुंब भरला तलाव. चौथा बघा, स्वतःच्या गावी परत जा. स्वतःच्या गावी परत जा यासाठी कोणता शब्द आलेला आहे? गाठा आपुला गाव. गाठा आपुला गाव. स्वतःच्या गावी परत जा ह्याचाच दुसरा आहे गाठा आपुला गाव. तर मुलांनो, तुम्हाला जोड्या जुळवा समजलं? ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, निबंध लेखन दिलेलं आहे. पावसाळा. पावसाळा म्हणजे रेनी सीझन, बरोबर? त्यावरती आपल्याला काही वाक्य लिहायला सांगितली आहेत. बघा मुलांनो, तुम्ही 4th स्टँडर्डमध्ये चित्र दिलेलं असते आणि त्यावरती माहिती लिहितात की नाही? त्याचप्रमाणे आपल्याला इथे शब्द दिलेला असतो आणि शब्दावरती आपल्याला माहिती लिहायची असते. त्यालाच म्हणतात निबंध लेखन. तुम्ही इंग्लिशमध्ये एसे रायटिंग म्हणतात की नाही? त्यालाच इथे मराठीमध्ये निबंध लेखन असं म्हणतात. बघा, पावसाळा आपल्याला दिला आहे. पावसाळा कधी सुरू होतो मुलांनो? जून महिन्यात, बरोबर? बघा, जून महिन्यात शाळा सुरू झाल्या की पाऊस पडायला सुरुवात होते. पावसात भिजायला मुलांना खूप आवडते. तुम्हाला सुद्धा आवडते की नाही? मुले एरे एरे पावसा हे गाणे म्हणत पावसात भिजतात. साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतात. पावसाळ्यात झाडे हिरवीगार होतात. पक्षी भिजतात. नदी नाले पाण्याने भरून वाहतात. पावसामुळे आपल्याला पाणी मिळते. शेतात धान्य पिकते. सगळीकडे उल्हासाचे वातावरण दिसते. असा हा पावसाळा ऋतू असतो. बघा मुलांनो, पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. पावसाळा, जून महिन्यात शाळा सुरू झाल्या की पाऊस पडायला सुरुवात होते. पावसात भिजायला मुलांना खूप आवडते. मुले एरे एरे पावसा हे गाणे म्हणत पावसात भिजतात. साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतात. पावसाळ्यात झाडे हिरवीगार होतात. पक्षी भिजतात. नदी नाले पाण्याने भरून वाहतात. पावसामुळे आपल्याला पाणी मिळते. शेतात धान्य पिकते. सगळीकडे उल्हासाचे वातावरण दिसते. असा हा पावसाळा ऋतू असतो. तर मुलांनो, तुम्हाला समजलं निबंध लेखन कसं करतात ते? ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. आपल्याला एक बॉक्स दिला आहे आणि त्या बॉक्समध्ये एक दुसरा सर्कल दिलेला दिसतोय तुम्हाला, आणि त्या सर्कलमध्ये, त्या गोलामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत आणि जो मोठा बॉक्स आहे त्यामध्ये चित्र दिलेले आहेत, दिसत आहेत. तर ती चित्र आपल्याला प्रथम ओळखायची आहेत आणि त्यांचा जो आवाज आहे तो आवाज त्या गोलामध्ये आपल्याला लिहून दिलेला आहे. तो आपल्याला आवाज ओळखून त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. बघा मुलांनो, मी प्रथम गोलातील शब्द वाचते. छुमछुम, छनछन, किणकिण, घणघण, खळखळ, कडकड, ढमढम. बघा, आता आपण पहिलं घेऊया. ती घंटा आहे, बरोबर? तर घंटेचा आवाज कसा येतो मुलांनो? घणघण. तिकडे तसंच जोड्या जुळवायच्या आहे. त्यानंतर आहेत पायल, बरोबर? त्याचा आवाज येतो छुमछुम. त्यानंतर आहे डमरू. त्याचा आवाज कसा येतो? ढमढम. ढोल आहे की नाही, तो ढमढम.
त्यानंतर कॉईन्स आहेत, चिल्लर आपण असं म्हणतो, कॉईन्सचा आवाज कसा येतो मुलांनो? किणकिण. त्यानंतर आहे झरणा, झरा वाहतोय, पाण्याचा आवाज कसा असतो? खळखळ, बरोबर. त्यानंतर हात दाखवल्यात, हातामध्ये बांगड्या आहेत, तर बांगड्यांचा आवाज कसा येतो मुलांनो? छन छन. आणि वीज चमकत आहे, तर वीज चमकणे त्याचा आवाज कसा येतो? कडकडाट. तर बघा, छुमछुम, छनछन, घणघण, कडकड, ढमढम, खळखळ, किणकिण हे आवाज आहेत, आवाजाची नावं आहेत. ओके, तर तुम्हाला समजलं जोड्या कशा जुळवायचे. चित्र दिलेले असतात आणि त्यांचा आवाज दिलेला असतो आणि ते मॅच करायचं आहे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. छत्रीचे चित्र काढा, रंगवा. छत्री, अम्ब्रेला तुम्हाला ड्रॉ करायचे आहे इथे आणि त्याला मस्तपैकी रंग द्यायचा आहे. तुमच्या आवडीचे रंग तुम्ही इथे देऊ शकता. चॉक कलर तुमच्याकडे आहेत, क्रेयॉन्स आहेत की नाही तुमच्याजवळ, तर त्याने तुम्ही इथे काय करायचं आहे? पहिल्या पेन्सिलने मस्त छत्री ड्रॉ करायची आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी कलर भरायचे आहेत. ओके, मी इथे तुम्हाला ते दिलेलं नाही, तुम्ही स्वतः ड्रॉ करायचं. तुम्हाला ड्रॉइंग करायला आवडते ना, तर इथे ड्रॉइंग करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. आता झाडांना पानं आहेत आणि वारा आल्यानंतर त्या झाडांच्या पानांचा आवाज कसा येतो मुलांनो? सळसळ. कसा येतो? सळसळ. उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज. पक्षी बसलेला आहे आणि तो जेव्हा उडतो तेव्हा त्याच्या पंखांचा आवाज कसा येतो? फडफड. कसा येतो? फडफड. पुढे बघा. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. तापलेलं तेल, ऑइल पूर्ण हीट झालेलं आहे, गरम झालेलं आहे ऑइल, आणि त्यावरती आपण जेव्हा मोहरीचा, राईचा तडका मारतो, बरोबर, तडका माहिती आहे ना, तर मोहरीचा आवाज कसा येतो? तडतड. त्यानंतर मंदिरात जोरजोरात वाजणाऱ्या टाळ्यांचा आवाज. मंदिरामध्ये जोरजोरात टाळ्या करणे, क्लॅप करणे, त्याचा जोरजोरात आवाज तर कसा येतो? झणझण. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा आवाज. उंचावरून म्हणजे आपण जो धबधबा म्हणतो, झरणा असतो की नाही, त्यालाच मराठीमध्ये धबधबा, तर त्या पाण्याचा आवाज कसा येतो? धबधब, म्हणून त्याला धबधबा म्हणतात. त्यानंतर घोड्यांच्या टापांचा आवाज. घोडा म्हणजे हॉर्स, त्यांच्या पायांचा आवाज, टापांचा आवाज कसा येतो? टप टप. कसा येतो? टप टप. तर मुलांनो, तुम्हाला समजलं झाडांच्या पानांचा आवाज कसा असतो? सळसळ. पक्ष्यांच्या पंखांचा आवाज फडफड. तापलेल्या तेलात मोहरीचा आवाज तडतड. मंदिरात जोरजोरात वाजणाऱ्या टाळ्यांचा आवाज झणझण. उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याचा आवाज धबधब. घोड्यांच्या टापांचा आवाज टपटप. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? बघा उत्तर. पाण्यातून प्रवास करण्यासाठी नाव, जहाज, होडी, तरंगत नौका, पडाव ही साधने वापरतात. दुसरं. पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय काय वापरता? काय काय आहे तुमच्या घरी? तुम्ही रेनी सीझनमध्ये काय काय यूज करतात? पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत्री, रेनकोट, घोंगडे, इरले. घोंगडे आणि इरले ही पूर्वी जी गावाकडची माणसं आहेत ती घोंगडी वापरतात, शेती वगैरे करणारी माणसं आहेत ती, कारण छत्री आपल्याला एका हाताने पकडावी लागते, बरोबर, आणि एका हाताने जर शेतकऱ्याने छत्री पकडली तर तो काम करू शकतो का दोन्ही हाताने? नाही ना. आता रेनकोट वगैरे घातले जातात, पण पूर्वी घोंगडी असायची, प्लॅस्टिकची अशी घोंगडी, आणि इरले ही झाडांच्या पानांपासून बनवलेली छत्री असायची. तर ह्या गोष्टी पावसापासून भिजू नये म्हणून वापरल्या जातात. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. समानार्थी शब्द लिहा. पाऊस. पाऊस याला शब्द आहे वर्षा.
डोळा, डोळा याला दोन समानार्थी शब्द आहेत, नयन किंवा नेत्र. नाव, नाव म्हणजे मुलांनो आपलं नेम नाही, नाव म्हणजे इथे नौका किंवा होडी. गाव, गाव यालाच दुसरा शब्द आहे खेडे किंवा ग्राम. तलाव, तलाव म्हणजेच जलाशय, जलाशय म्हणजेच तलाव. बघा, पाऊस, वर्षा, डोळा नयन किंवा नेत्र, नाव नौका, गाव खेडे किंवा ग्राम, तलाव जलाशय. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, खालील प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज लिहा. खालील प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज, जे प्राणी आहेत त्यांच्या काही प्राणी पण आहेत, काही पक्षी पण आहेत, त्यांचे आपल्याला आवाज लिहायचे आहेत. बघा, कावळा, कावळा काय आहे, पक्षी आहे, तर त्याचा आवाज कसा असतो मुलांनो, काव काव. बरोबर, कावळा काय करतो, काव काव. त्यानंतर पोपट, पोपट काय आहे, पक्षी आहे, तो कसा करतो, मिठू मिठू. त्यानंतर चिमणी, चिमणी हे काय आहे, पक्षी आहे. बरोबर, तर चिमणी कशी करते, स्पॅरो, चिव चिव. बरोबर. त्यानंतर कबूतर, कबूतरचा आवाज कसा असतो, गुटरगू. तुम्ही ऐकलाच असेल ना कबूतरचा आवाज. त्यानंतर मांजर, मांजर पक्षी आहे की प्राणी आहे, प्राणी आहे. बरोबर, तर मांजर कशी करते, म्याव म्याव. बरोबर. त्यानंतर कुत्रा, कुत्रा प्राणी आहे, कसा आवाज करतो तो, भो भो. त्यानंतर बकरी, ही सुद्धा काय आहे, प्राणी, तर ती कशी आवाज करते, बॅ बॅ. त्यानंतर गाय, गायचा आवाज कसा असतो, हंबरणे, कसा असतो, हंबरणे. तर मुलांनो, तुम्हाला डराव डराव ह्या कवितेचा स्वाध्याय समजला, प्रश्न उत्तरे समजली सगळ्यांना. ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.